जगात दुसऱ्या कोणाचीच नाही, कोणाच नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला गल्ल गल्ल पायात फिरे. शाळेतून घरी येताना उशीर मजला गल्ल गल्ल पायात फिरे. अनमोल जन्म असा दिला काही तुझे उपकार मी फेडू शकत नाही. त्याचं सर्व बिलाचं शिल्लक खाली टाकलं 0 रुपये. 0 रुपये यानं पूर्ण यादी केली होती. साखर तरी आणलं तरी 1 रुपया, कोणते सामान आणून दिलं तरी त्याचा 1 रुपया पकडून मायला हिशोब दाखवला. पण मायनं सर्व गोष्टीचा हिशोब केला. 0 रुपये 0 0 आणि बाकीचे शिल्लक टाकलेलं होतं ते पण मोठ्या अक्षरात 0 लिहिलं. कधी बाकीमध्ये एवढं बिल नाही दाखवलं. म्हणून मायबाप आईचा आदर करा, वडिलांचा आदर करा. आई वडिलाला सांभाळा, आई वडिलाला सांभाळा. एका जागी म्हणतात एका वेळेस म्हणतात कहाँ गए ममता भरे दिल कैसे कहूँ तेरे माँ तेरे बिन माँ तुझे दूर मैं जहाँ हो माँ दूर मैं जहाँ. कौन भला दुनिया में बाकी जगाने तक कोई रह दे माँ बोलती है ममता भरी दिल कैसे कहूँ तेरी माँ ओ माँ तुझे दूर मैं जहाँ ओ माँ दूर मैं जहाँ ओ माँ दूर मैं जहाँ. पुन्हा आई वडिलांचा आदर करा, सन्मान करा. परीक्षिती शुकदेव महाराज म्हणतात परीक्षिती 4 दिवस झाले, आजचा 5वा दिवस. गेलेल्या दिवसाची आठवण काढू नको राजा. 4 दिवस गेले ना, आजचा 5वा दिवस उजळला. गेले तर जाऊ दे, गेलेल्या दिवसाचं मग आठवण काढू नको. पण परीक्षित म्हणतो गुरु महाराज मला सर्पदंश होणार. परीक्षिती ते तुझ्या हातात नाही ना, त्याचा विचार करू नको. आणि जास्त समोरचाही विचार करू नको, जास्त मागचाही विचार करू नको. आत्ताचा विचार कर. एक तर मागचाही विचार करू नये, लय पुढचाही विचार करू नये. आताचा विचार कर. परीक्षिती जे झालं ते झालं. आता जे उर्वरित आहे ना त्याचे मात्र तो कोळसे करू नको, कोळसे करू नको. परीक्षिती आणि मागचा विचार करू नको, पुढचाही विचार करू नको. माणसानं वर्तमानाचा विचार करावा, वर्तमानाचा विचार करावा. परीक्षिती
ओट हात का मानव दे अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना सोया. कारण इथं परीक्षेची तुला भगवंतानं 3.5 हाताचा नरदेह दिला, त्याला सांभाळता आला पाहिजे. त्याची तू कोडसे करू नको. आतापर्यंत झालं काही हरकत नाही. कोणाचे 20 गेले, कोणाचे 30 गेले, कोणाचे 20 वर्षाचे कोळसे झाले, कोणाचे 30 वर्षाचे कोळसे झाले, कोणाचे 50 वर्षाचे कोळसे झाले. पण आता तरी पुढे उर्वरित आहे ना राजा, त्याचे मात्र तो कोळसे करू नको. माझे किती गेले माहित आहे? 34 गेले. किती गेले तुमचे मला माहित नाही, पण माझे 34 गेले. याच्या पलीकडे कोळसे नाही झाले पाहिजे. लक्षात यावं. परीक्षिती म्हणून गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी ग्रामगीता याचं चिंतन करा आणि जीवनामध्ये परिवर्तन करा. शुद्धदेव महाराज म्हणतात, परीक्षिती असा भगवान गोपाल कृष्णाच्या नामकरणाला सुरुवात झाली. भगवंताने एवढं तुम्हाला नरदेह सुंदर दिला, याची गणना करू नाही शकत. गणनाच करू शकत नाही. एवढं सुंदर बनवलं तुम्हाला. एका भजनामध्ये संत म्हणतात, वर्णन केलेलं आहे. एवढं सुंदर भगवंताने नरदेह दिला, याची जाणीव नाही आपल्याला. भगवंताचं चिंतन करत नाही आपण. जिसने तुझे बनाया सुंदर सजा सजा के, जिसने तुझे बनाया सुंदर सजा सजा के, सुंदर सजा सजा के उसके भूला उपकार. ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले तुझे यार. ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले मेरे यार. ईश्वर का भजन करने ईश्वर का भजन करने फुर्सत न मिले तुझे यार. किती सुंदर नरदेह बनावं आपल्याला. फुर्सत न मिले मेरे यार. वेळ नाही आहे, वेळच नाही. आपल्यापाशी वेळ आहे, त्याला काढावं लागते. त्याला वेळ काढावं लागते. वेळ सगळ्यापाशी आहे. म्हणून सत्संगामध्ये भजनामध्ये भागवतामध्ये येण्याकरता वेळ काढावा. वेळ काढून यावा. आपण वेळ काढून जर इथं नाही आलो, भगवंताने जर आपला वेळ काढला शेवटच्या क्षणामध्ये, तर मन कसं होईल? पण भगवंताला वेळ काढायच्या अगोदर आपण इकडे वेळ साधून घ्यायचे. परीक्षिती असा भगवान गोपाल कृष्ण नामकरणाला सुरुवात झाली. आणि दर्गाचार्यांना नामकरणाकरता बोलावलं होतं. त्यावेळेस दर्गाचार्य महाराजांनी यशोदेच्या मांडीवर रोहिणीचा मुलगा आहे. रोहिणीच्या मांडीवर यशोदेच्या मांडीवर मुलगा आहे. याच्यातून काय घ्यायचं आहे? हे घ्यायचं आहे की आपला मुलगापेक्षा जाऊबाईच्या मुलावर जास्त प्रेम करावं. तेव्हा कुठं घरातला विठोबा टिकून राहते. यशोदेच्या मांडीवर रोहिणीचा मुलगा, रोहिणीच्या मांडीवर यशोदेचा मुलगा आणि दर्गाचार्य महाराज आले. आणि यशोदेच्या मांडीवर जो रोहिणीचा मुलगा होता त्याचं नाव बलराम ठेवलं. बलराम भगवान की जय जय. आणि रोहिणीच्या मांडीवर जो यशोदेचा मुलगा होता त्याचं नाव कृष्ण ठेवलं होतं. कृष्ण शब्दाचा अर्थ काय? जो आकर्षित करतो त्याला कृष्ण म्हणतात. कृष्ण कसा होता? सर्व गोकुळाचं मन जिंकणारा होता, जिंकणारा होता. म्हणून एका गवळणीमध्ये म्हणतात, मन मोहून टाकणारा होता. पाहिला